रपचिक गॅरेज. हा हॅलो. हॅलो. हा मी अंडू पांडू बोलतोय. देवप्रसादजी आहेत का घरात? नाही रे, हे देवप्रसादचं घर नाहीये. देवप्रसाद नाहीये. काय? देवप्रसादजी घरी नाहीत? कुठे आहेत? अरे, देवाचा प्रसाद मंदिरात मिळतो, इथं नाही बाबा. काय? अरे, हे कार गॅरेजचा मालक मी गणवड्या रापचिक बोलतोय. हे माझं कार गॅरेज आहे. देवप्रसादजी नाही बाबा. ठेव. कोण कोण फोन करता? हॅलो. हॅलो, देवप्रसादजी घरी आहेत? ते आता 10 मिनिटापूर्वीच गेले. काय काम होतं का? गेले? ठेव चाल्या, ठेव. बघून नंबर डायल करत नाही, काय नाही. चाल्या कोण कोण फोन करता? हॅलो, गणवड्याजी आहेत का? नाही, देवप्रसादजी. साला ठेवल्या बी बोलतोय, माग लागलाय नुसता. हॅलो, गणवड्याजी आहेत का? ओ, हॅलो 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 हॅलो. मला भाड्याने समजलं समजलं समजलं. कुठल्या गावावर आला तू? मी गुळगाववरून आलो. गुळगावची लोक गुळावानी गोड असतात, एकदम छान छान. बघ मला समजलं. ते भाड्याने ये, समजलं. ये, ये. गणवड्याजी मला मारुती. अरे, मारुती, टाटा, सुझुकी सगळं मिळलं असतं. थोडा वेळा द्यायला असता तर सगळं मिळलं असतं. ये, एक जुनी मारुती आहे, ते तुला दाखवतो. ये. अहो, तसं नाही, मला मारुती भैयांनी पाठवलं आहे ते. अरे, कोण मारुती बाया? अहो, त्यांचं नाही का ते वड्याच्या कडेला हॉटेल आहे, त्यांनी हा 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 पाठवलं. हा. तो मारुती वय, लय चांगला माणूस बघ. त्याचं वड्यात हॉटेल होतं, लय चांगला माणूस, म्हणूनच त्याचं हॉटेल बंद पडलं बघ. अहो, त्यांनी सांगितलं मला की गणवड्याजी भरपूर दिर्यादेल माणूस आहेत, म्हणून हा. मला तुमच्याकडे पाठवले त्यांनी. बर बर बर. या, बोल तुझा प्रॉब्लेम सांग मला. तुझा प्रॉब्लेम सांग. माझं नाव श्याम आहे. अरे, यो तुझा प्रॉब्लेम वय. मग गावाकडे इकडे यायची काय गरज होती? नाव बदलायचं ना रे बाबा. मी इथं नोकरीच्या चक्करने आलेलो आहे. ये बाबा, इथं नोकरी बिकरी काय नाही बाबा. नोकरीची चक्कर बिक्कर काय नाही इथं. अहो, नोकरी माझी समस्या नाही, पण राहिला. अरे बाबा, तुझी समस्या काय आहे ती मला सांग. नाव, काम की घर? अहो, घर 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 समस्या ना, आहे. घर समस्या आहे ना. हा. इथून पुढे जायचं आणि डावीकडे वाढायचं, भरपूर वाटेल. जा, तिथं राहायची सोय होईल तुझी. जा. अहो, गणवड्याजी तसं नाही, पण माझ्याकडे नाही एवढे बाबा, पैसे नाहीत. घर भर नाही बाबा. घर अहो, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. पाहिलं, परत तू तुझी समस्या बदलली. तुझी नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांग. अहो, थोड्या दिवस राहू दे मला इथं. अरे नाही रे बाबा, इथं नाही जमणार. अहो, तुम्ही पण भरपूर दिल माणूस आहात. माझा दिलदारी आहे, बाकी सगळा समंदर आहे बाबा. नाही जमणार. अहो, राहू दे थोडे दिवस, नाही मी तुमच्या समस्या वाढवत. ठीक आहे बाबा, जाऊ दे. पण तुला सांगतो, महिन्याला 3,000 रुपये भाडं द्यावं लागेल. 3,000? 3,000 रुपये द्यावं लागेल. जमते तर बघ, नाही तर निघ बाबा. अहो, नाही ना, पण मी गावाकडून येताना 500 रुपये घेऊन आलेलो दे आहे. दे दे, 500 दे बाबा, तेवढं तरी दे. अहो, तेवढं येताना 200 हसेला गेले. बाबा, शिल्लक किती राहिले ते तरी सांग. 300. दे, 300 दे. त्यातलं 100 मला पासाला लागतील. ये बाबा, 200 रुपये राहिले ना. 200 दे. घे 200 दे. दे 200 दे लवकर बाबा, मोजा बी टाइम लावते. जेव्हा 90 ची सोय झाली. बर, असू दे. पैसे कमी घेतल्यात म्हणून काही समजू नको. काय घरात कामाला हातभार लावायला लागेल. हे काय 5 स्टार हॉटेल नाही. जेवण बनवाय येतं का? जेवण नाही मला बनवा येत. बर ठीक आहे, भांडी घासू लाग. चल, तुला घर दाखवतो. या, तुला तुझी रूम दाखवतो. आमची कोंबडी माझ्यासारखीच आहे. म्हणजे तिला पण नाही रे, तसं नाही. ती माझ्यासारखी दिर्या दिले. कोंबडी आहे शेजारच्याची, खाती त्यांच्याकडे आणि अंड माझ्या घरात घालती. ये, त्या त्या रूम कडे बघायचं नाही. ती रूम मी एका नाटक कंपनीला भाड्याने दिलती. भाडं मागा गेलं की नाटक करायचा. हाकलून काढला त्याला बाहेरनं. कशी लात मारली, हाकलून काढला आणि त्याचं सामान मी माझ्या ताब्यात ठेवलं. समजलं का? समजलं. ये, तुला तुझी रूम दाखवतो.
तसं मी तुझ्याकडून भाडंच घेतलं नसतं, पण काय होईल, तुला नंतर वाटल ह्या घराचा मालक तूच आहे, म्हणून मी तुझ्याकडून भाडं घेते. हा बघ, ही तुझी रूम आहे आणि ही तुझ्या जर अजून एक जण राहणार आहे त्याची बॅग आहे. त्याचा कोलगेट त्याचा ब्रश तू वापरायचा नाही आणि घ्यायचा बी नाही. ये आता रूम दाखवली, बॅग ठेव की बाबा, बॅग ठेव. चल तुला आता दुन्याचं आणि तुझं आंघोळीचं पाणी दाखवतो. या या तिथनं पाणी घ्यायचं. हा बघ, ही टाकी आहे, ओके, चांगलं पाणी आहे, यातनं पाणी घ्यायचं. हा, आपण गणुड्याची हे लईच बारीक आहे. अरे यात उतरून नाही आंघोळ करायची, बकेट मध्ये पाणी घ्यायचं आणि आंघोळ करायची. हेच पाणी आंघोळीला धुण्याला भांड्याला वापरायचं. ठीक आहे, बर बर या ठीक आहे, तुला ठीक आहे. हागण्याचं ठिकाण दाखवतो. या आला का? हा, ये ये, चला, चला. टाकी बघून निघून जाची, बाकी काय बाबा. या. 200 दिले तुम्हाला. ये बघ. अरे ये, तुला किती वेळा सांगितलं रे आतमध्ये बसल्यावर गाणं गात जा म्हणून. येड्याचा बाजार निसता. तुला गाणं गाता येतं का? नाही गणुड्याची. नाही, मग गाणं शिकायला लागेल. सकाळी मोकळं व्हायचं म्हणल्यावर सिंगर बनायला लागेल, नाहीतर 2 किलोमीटर नदी आहे तिकडे जाऊन मोकळा व्हायचं. का हो गणुड्याची? आतमध्ये संडासला कडी नाही. कडे नाही. हा, पहिल्यांदा तर संडासला दरवाजा पण नव्हता, त्याच्यामुळं गाणं म्हणायला लागेल. असं माझ्या माग माग नाही यायचं. जा, ती बॅग ठेवली ना, ती सामान व्यवस्थित नीट ठेवून घ्या. जा बर, बघू, जा. गणुड्याची. ठेवतो, ठेवतो. काय हिरोजची किचकिच, हं? सकाळ सकाळ प्रेशर यायला आणि हे गणोड्याला संडासात घुसायला लय घाई. काय रे, काय त्या संडासाला का कडी लावत नाही? अरे त्यात काय लाखाचा खजाना आहे त्याला कडी लावायला? काय तुझं एक मग गॅरेज गॅरेज बघायला आलेल्या लोकांना का संडास दाखवताय? ये, यो गॅरेज बघाय नाही आला, त्याला इथं रूम दिली, तो भाड्याने राहायला आलाय. ह्या ह्या भूताला इथं राहायला दिलंय का? अरे भूत हा तर म्हणला होता श्याम आहे. श्याम, खिसे कापू, ह्या खिसे कापू. नाही गणुड्याची, ह्याचा काहीतरी गैरसमज होतोय. ए चल तू निघ निघ ए, निघ, हात तू निघ. नको लावतो हात माझ्या काय मी अंगाला. पाय पण लावीन. चल निघ, वंटो का फोरो, चल. हीच गोष्ट मला शेटजीकडून ऐकू दे. शेठजी, बघतो मी कसं जात नाही तू. खिसे कापू कुठला? गणुड्याची, अहो मी खिसे कापू नाही हो. तुम्हाला या चष्म्याची शपथ हो. मी खिसे कापू असतो तर एवढ्या लांब कामासाठी आलो असतो का हो? तुमच्यासारख्या देव माणसांनी ह्या असल्या माणसाचा विश्वास नाही ठेवला पाहिजे. समजा जरा त्याला. चले चले निघ निघ, तू दुख बरी गोष्ट नको सांगू. चल निघ 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 ए, हात निघ, नको लावू तू. निघ, निघ, ए, निघ, निघ, ए, हात नको निघ. लावू. ए, निघ. गणुड्याची, गणुड्याची. ए राजू आहे, ए राजू, अरे ए राजू आहे. गणोड्याजी, तुम्ही आमच्यामध्ये एक शब्द बोलू नका. शब्द कोणता शब्द? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. अरे थांब जरा थांब. ए तुझं नाव काय रे? गणुड्या. अरे गणुड्या कसं? गणुड्या माझं नाव, ती नाव तुझं कसं झालं? ये, आणि तुला सांगतोय या घराचा मी मालक आहे, वॉचमॅन नाही काय. माझा बी बोलण्याचा अधिकार आहे. राम, गणुड्याची श्याम. अरे तू कुठल्या बी झाडाचा आम असू दे, तू पहिला आत जा. ह्यो आतमध्ये गेला ना, मी बाहेर जाई ना. हा जा जा, तेव्हा आतमध्ये गेला तर तू बाहेर जायचंय तर जा. तुम्ही त्याला आतमध्ये घ्यायला एवढा का उतावळी झालाय? भाडं देणार आहेत यो, फुकट नाही राहणार. ए सोनिया, तू जा सामान घेऊन आतमध्ये जा. ठीक आहे, त्याचं भाडं मी देतो, त्याला हकलून द्या. अरे माझा सोन्या, 2 वर्ष झालं तुझं भाडं नाही दिलं, त्याचं भाडं देतोय. अरे माझा सोन्या, सोन्या नाही, राजू आहे मी, राजू. तोंड नको चालू, जातो म्हणलाय ना, जा जा आता जा. जाई ना मी, खरं जाईल मी. जा ना बाबा, का सांगतो, सोडा येऊ तुला. मी खरं खरं निघून जाईल हा? जा ना बाबा, जा ना. मी खरंच चाललोय. अरे जा, किती वेळा सांगतो, तू जा ना. नाही, मी नाही जाणार. मी 2 वर्षाचं भाडं देऊन जाणार. अच्छा, म्हणजे तू इथून कधीच नाही जाणार. ए ये, खरं सांग, तू चोर नाहीस ना? खरं नाही सांग. गणुड्याची, नाही. खरं सांग, नक्की नाही ना चोर? नाही नाही. तसं चष्मा घालणारे लोक चोरी नाही करत बर का. एक काम कर, हे धर. थँक्यू गणुड्याची. थँक्यू नाही, ते समोर दारूचं दुकान आहे, तिथनं एक खांबा घेऊन ये. थांबा. हा खांबा, जा. संत्रा संत्रा घेऊन ये मस्तपैकी, जा लवकर जा. पण ये काय रे, चांगला नाट्या बघत बसलाय ना? डाळ भात लावा, पोटात कावळं वराटत्यात.
सांगा ना तुमच्या त्या नवीन पाहुण्याला बनवून किती. हा ही चांगली आयडिया आहे. भांडी बी ते असेल, धुणं बी ते देईल, भात बी ते लावल, डाळ बी ते लावल, आहे ना चांगली आयडिया आहे. हा? बरोबर. एक काम करत त्याला ना उद्यापासनं धुणं बी धुयायला लावतो, हा, फरशी बी पुसायला लावतो, हा. आणि संडास बाथरूम बी साफ करायला लावतो. बरोबर का नाही? बरोबर बरोबर तू मस्तपैकी शेड बनवून मजा मार. बरोबर का नाही? बरोबर. हा? उद्या कोणता वार आहे? शुक्रवार. एक काम कर, तुझे कपडे पेटीत भर आणि चालता हो पाहिला येत ना शेड बांधणार म्हणे. आता कुठे जातो? रात्र झाली, सकाळ जा. मी फक्त भात बनवणार. मग आताच जा. मी फक्त डाळ बनवणार, त्याला तडका नाही लावणार. मी बिना तडक्याचे खायला बाबा. बनव. आता कसा आला लाईनवर. काय करू, एक एक सांभाळायला लागतंय बाबा. प्रेशर आला, प्रेशर आला, प्रेशर आला. काय बावळटपणा आहे रे? हा पावटपणा दाखवायचा नाही म्हणूनच आतमध्ये आले. ये टॉयलेटच्या बाहेर उभे राहून चौकीदारी करतो का रे? का उभा राहिलाय तिथं? अहो गणोट्याजी, हा बघा ना राजू एवढ्या वेळ धुणं धुत होता, मला येताना बघून आतमध्ये जाऊन बसलाय. एकतर मला इंटरव्ह्यूला जायचंय, उशीर होत आहे. संडास मध्ये पण इंटरव्ह्यूला जातात का? ए राजू, तू बाहेर या रे. जाऊ दे त्याला, तू बाहेर या पहिला. हो गणोड्याजी, तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टीत येऊ नका. अरे या रे बाहेर, त्याला जाऊ दे. हा गणोट्याजी, बघा ना ते आतमध्ये काहीच करत नाही, बसलाय नुसता. दरवाजा उघडत आहे, ज्याला संशय आहे त्यांनी आत येऊन पाहावे. खुलं दर्शन चालू आहे. गणोट्याजी, तुम्ही वयस्कर माणसं आहे, तुम्ही तेवढं पहा ना तो काय करत आहे आज जाऊन. आतमध्ये ए हा. छे रे छे. सकाळ सकाळ हेच का रे? काय काय बघायला होतं सकाळ सकाळ? छे. गणोट्याजी, गणोट्याजी, रस प्यायला ये म्हटलं माय, रस प्यायला ये म्हटलं माय. थांबे आय घाल्या, पाणी वाटलं का? गणोट्याजी, 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 गणोट्याजी. ये काय रे श्यामा? काय आहे? अहो ते राजू बघा ना राजू. काय झालं? अयो मारलं रे मला. गणोट्याजी, मारलं रे. बरं आहे का तुम्हाला? छाती फोडली माझी. आता माझ्या बायकोला कोण पाहेल? तुम्हाला बायको नाही गणोट्याजी? नाही. नाही ना. बरं झालं सांगितलं, विसरलो होतो मी. गणोड्याजी, बरं आहे का तुम्हाला? मार साल्याला, मार. डोकं फोड त्याचं. माझी छाती फोडली. मार मार राजू, मार त्याला. मार राजूला. मार मार साल्याला. मार. माझी छाती फोडली. मार साल्याला. मार मार साल्याला. मार. माझी छाती फोडली. मार साल्याला. मार मार. माझी छाती फोडली. गणोट्याजी, उचल उचल. अरे ओळख पाळख नाही, कशी उचलू? 40-50 किलो तरी असेल. धोतर धोतर. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी नंतर येऊ का? एवढा वेळ बघत बसली, आता म्हणती नंतर येऊ. काही प्रॉब्लेम नाही, आमची कामी कुंपू कराटे खेळत होतो. तुमच्यामध्ये श्याम कोण आहे? माझं नाव श्याम आहे. तुमच्याकडे काम आहे, तुम्ही बाहेर या जरा. माझ्याकडे काम आहे तिचं. माझ्याकडे पाहिलं पाहिलं. अरे नाही पाहिलं, तिने पाहायच्या आधी मी धोती घातली होती रे. तिची गोष्ट नाही करत मी. मग श्यामच्या मागे पोरी कशा येतात बघितलं का? अरे ती त्याची बहीण असेल. बहीण एवढी गोरी कसं काय बहीण असेल? अरे त्यांनी बी चष्मा घातला, तिने बी चष्मा घातला, बहीणच असेल. त्या हिशोबाने तुम्ही त्याचा बाप असाल. अरे नाही रे नाही. हा अरे तू माझी छाती फोडली राजू. थांब. राजू. शूटिंग दरम्यानच्या अरे मी सांगितलं तर करामती. मी असं फिरणार आहे. माझी नोकरी गेली. मी काय तुम्ही लय दिर्या दिल माणूस आहे. म्हण म्हण. दिर्या दिले नाही, चुकलं. त्यांनी जो डायलॉग. चल ये, चल निघ. काय रे? अरे गणोट्याजी ह्याला समजवा. इथपर्यंत यायचो. माझं म्हणणं असं आहे की व्हिडिओ बोलव गणोड, फक्त गणोड. श्याम. श्याम. हा अरे श्याम. विसरलो.
हा आतमध्ये गेला ना मी बाहेर जाईन ना. अरे तू आत नाही जायचा, तूच म्हणला की मग मी नंतर आत जाणार. थांब, शेड बांधणार म्हणे. अरे जा की उठून. गणोडेजी तिकडे हात करते तरी. ये काय रे राजू, काय? अरे कधी यायचं तू? अरे तू राजू, आतापर्यंत उचल उचल. तू कशाला म्हणतो? इकडे 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 ठरलंय, इकडे ठरलंय. लय गुतत गुतत आले असं वाटतंय मला.